नमस्कार मंडळी, मी मनीषा कोरडे GRMMच्या सगळ्या सभासदांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. आपण सगळ्यांनी 24 सप्टेंबर 23ला एकत्र येऊन गणपतीचा उत्सव साजरा केला आणि 430 लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला. हा कार्यक्रम सुंदर साजरा होण्यासाठी खूप जणांनी आपल्याला मदत केली. तर त्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ मी करते. तर सर्वप्रथम मी आभार मानते बकुळ आपटेचे. बकुळ आपटेला त्याच दिवशी 8 वाजता आम्ही शॉर्ट नोटीसवर चहा करून आणशील का विचारलं आणि ती आनंदाने तयार झाली आणि तिने सगळ्यांसाठी स्वतः सामान आणून आपल्यासाठी चहा आणून दिला. तर थँक्यू सो मच बकुळ. त्या दिवशी डिनरमध्ये चटपटीत जे छोले आपण खाल्लेत ते छोले बनवले होते अमलेश कुलकर्णी आणि दीपाली कुलकर्णी, प्रियांका आणि वैभव रानघरे आणि त्यांना मदत केलेली हेमंत आणि धनश्री शिंगाटे यांनी. जी रेस्टॉरंट स्टाईल पनीरची भाजी तुम्ही खाल्ली ती बनवली होती सुचेता, सुप्रिया आणि भरत सूर्यवंशी आणि त्यांना मदत केली होती अमलेश कुलकर्णी, केदार आणि प्राजक्ता पाटणकर आणि आशिष मनुचा यांनी. श्रीखंड हे सुचेता आणि विनोद यांनी बनवलं होतं आणि ते त्यांनी स्पॉन्सर देखील केलेलं आपल्याला. डाळ आणि वरण जयश्री कोल्हे आणि स्मिता पाटील यांनी बनवलं होतं. आणि जे कुरकुरीत पापड तुम्ही खाल्लेत ते बनवले होते क्षमता देसाई, स्मिता पाटील, राधिका जोशी, करिश्मा शिरोडकर आणि कविता पाटील यांनी. कोशिंबीर आणि रायता आणला होता प्रीती कामत, वृंदा नाडगौडा, नकुल तेलंग, प्रिया धारेश्वर, जयश्री पारेख आणि शशांक पारेख यांनी. फूड पिकअप केलं होतं. फूड आणि वॉटर पिकअपसाठी आपल्याला मदत केली रेश्मा चित्रे, अभय हिरोडे, रोशन तरुडकर, अमोल पाटील, प्रत्युष वायकुळे आणि ॲलेक्स कोरडे यांनी. खव्याचे मोदक प्रसादासाठी आणले होते मी आणि सोनल भोसले, आम्ही दोघींनी बनवले होते आणि जवळजवळ 600 मोदक आम्ही त्या दिवशी सकाळी बनवले होते. आणि यावेळी पिझ्झासाठी आपल्याला नवीन यंग स्पॉन्सर मिळाला आहे. माझा मुलगा यश कोरडे यांनी यावर्षी पिझ्झा स्पॉन्सर केला होता आणि तो म्हणाला दिस इज गिव्हिंग बॅक टू द कम्युनिटी आणि GRMM ही त्याला त्याची खास जागा वाटते. तर थँक्यू यश. आणि आम्ही सुरुवातीला 16 पिझे मागवले होते पण ते कमी पडले, त्यामुळे मग अजून आम्ही 10 पिझे जास्तीचे मागवले. होपफुली आपल्या सगळ्या बाळगोपाळांना पिझ्झा मिळाला असावा. आणि मला तुम्हाला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत, सगळ्या पालकांचे आभार मानायचे आहेत की तुम्ही आपल्या मुलांना घेऊन येता आणि त्यांना GRMMची ओळख करून देता लहानपणापासून. तर थँक्यू सो मच. कारण लहानपणापासून त्यांनी हे मंडळ पाहिलं तर त्यांना ही जागा त्यांची स्वतःची वाटायला लागेल. तर थँक्यू. आणि सगळ्यात सुंदर म्युझिक सिस्टीममुळे हे कार्यक्रम सगळे यशस्वी होतात. तर यावेळी म्युझिक सिस्टीम सांभाळली होती अक्षय भोगेने. अक्षयने सकाळी 8 वाजता येऊन सगळी म्युझिक सिस्टीम लावून गेला होता आणि त्याला मदत केली प्रसन्न केळकर, अमित कोरडे आणि केदार पाटणकर यांनी. आपल्या लहान बाळगोपाळांनी आपल्याला खूप मदत केली. तर त्यात मी नावं घेणार आहे रितिका पोद्दार, रिया निमोणकर, केया कोपर्डे, सिद्धार्थ नवाल, नील चित्रे, विराज पाटील, प्रिक्ष, विहान शिरोडकर, देवयानी सूर्यवंशी, वेदिका पाटील, आर्यन पाटील, रियान नायक, निशिका देशपांडे, श्रेया देशपांडे आणि तन्वी पाटील यांचे. विशेष आभार अथर्व रानघरे याचे. त्याने आईबरोबर बसून पूर्ण मेंबरशिप डेस्क सांभाळला, शिवाय फूड सर्व्हिंग आणि क्लीनअपला देखील मदत केली. नंतर सगळे पार्टिसिपेंट्सचे मनापासून आभार. सगळ्या पार्टिसिपेंट्सनी खूप मेहनत घेतलेली. या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे किलबिल करणारी छोटी पाखरं होती, बंबल बी होत्या आणि आई वडिलांनी देखील खूप मेहनत घेतलेली हे सगळे कार्यक्रम बसवण्यासाठी. लावण्या होत्या आपल्याकडे, कथ्थक पासून भजनापर्यंत गाणी होती, सगळे विविध रंगी कार्यक्रम होते, गोष्ट होती आणि हे सगळे कार्यक्रम सादर करणाऱ्या सगळ्या पार्टिसिपेंट्सचे आणि त्यांना मदत करणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. आज्यांची गाणी बसवून घेण्यासाठी अनुजा, अमित कोरडे आणि आनंद केसकर यांचे विशेष आभार. विशेष आभार आपण व्यक्त करतोय सुमित कुलकर्णी, सुनील पोद्दार, अमोल पाटील, लौकिक पाटील, किरण पाटील, हर्ष आणि मोहिनी बर्वे, KB गोऱ्हाणे, हर्षाली गोऱ्हाणे, श्वेता कुटे, राधिका पाटील, सुप्रिया सूर्यवंशी, गीतांजली पैठणे, पल्लवी आठले, निलेश भंडारे. आणि विशेष आभार आरतीसाठी भूषण, संजय मुळे आणि जतीन जोशी, तुम्ही 3 जण आणि अजून बरेच काही जण आरतीसाठी नेहमी येतं. आणि जतीन, तुझ्या ढोलाच्या आवाजामध्ये जेव्हा आरती सुरू होते तेव्हा ती एकदम डिवाईन आरती आहे असंच वाटतं. आणि मला हा सगळ्या जणांनी सांगितलं की जे पहिल्यांदा ज्यांनी आरती अटेंड केली की भारतापेक्षा दणदणीत आरती होते इथे. आणि खूपच कौतुक आहे तुमचं सगळ्यांचं की तुम्ही आरतीला न चुकता
दर दिवशी संध्याकाळी सातत्याने जाता, तर तुमचे मनापासून मनापासून खूप खूप आभार. आता हे सगळे कार्यक्रम जेव्हा आम्ही करतो तेव्हा आमचे आमचे बेटर हाफ, आमचे पार्टनर्स आम्हाला मदत करतात, आमची मुलं आम्हाला मदत करतात, त्यामुळे त्यांचे देखील विशेष आभार. आपण जेव्हा आरती करून परत आलो तेव्हा जेवणाची व्यवस्था आपण बघितली. त्याच्यासाठी आपण यावेळी 4 फूड स्टॉल मांडलेले, शिवाय आपण अंगत पंगत समोरासमोर खुर्च्या मांडल्या होत्या. तर ही सगळी अरेंजमेंट आपल्याला करून दिली होती सुचिता आणि विनोद सूर्यवंशी, श्री कदम आणि अजून बरेच लोक. खूप जणांनी आपल्याला जेवण सर्विंगसाठी मदत केली, तर त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. आपण कम्युनिटी क्विल्ट बनवली यावेळी देवळात गणपतीच्या मागे डेकोरेशनसाठी. तर काही जणांना वाटतं हे क्विल्ट हे वेस्टर्न कन्सेप्ट आहे, पण हे वेस्टर्न कन्सेप्ट नाही. आपण सगळेच जण आईच्या आणि आजीच्या गोधडीत वाढलेली लोक आहोत, झोपलेली लोक आहोत. त्यामुळे गोधडीचं फक्त इंग्लिश नाव आपण दिलंय कम्युनिटी क्विल्ट. आता हे क्विल्ट बनवण्यासाठी 3 वर्षाच्या बेबीपासून ते 75 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांनी आपल्याला सुंदर सुंदर डिझाईन्स बनवून दिले. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि हे सगळे जेव्हा पीसेस आमच्याकडे आले तेव्हा ते आम्हाला व्यवस्थित अरेंज करायचे होते. तर त्याच्यासाठी आम्हाला जागा हवी होती, ती जागा अवेलेबल करून दिली नीलम आणि अनिकेत जाधव यांनी. आणि हे सगळे पीसेस व्यवस्थित गोधडीचे पीसेस लावायला आपल्याला मदत केली. प्रीती कामत, नकुल तेलंग, श्रेया देशमुख, वृंदा नाडगौडा, अक्षय भोगे, पल्लवी सडेकर, पराग पंडित, राजीव जोशी, सिरिल, चेतन बिरारी आणि चारू मिरजकर यांनी. तर तुमचे खूप खूप धन्यवाद. आपल्या मेंबरशिपचा आकडा हा 118 वरून, आम्ही जेव्हा मेंबरशिप हातात घेतली जानेवारीमध्ये तेव्हा 118 होता. आता हा 118 वरून 162 पर्यंत पोहोचलेला आहे. पण अजूनही 20 एक्झिस्टिंग मेंबर्सनी मेंबरशिप घेतलेली नाही. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज 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 तुम्ही ही मेंबरशिप घ्या, म्हणजे आपला आकडा 180ला क्रॉस करेल. ज्या ज्या लोकांनी आपल्याला स्वयंपाक जेवण बनवण्यात मदत केली किंवा काही डेकोरेशनमध्ये मदत केली, त्यांचे जे काही खर्च झाले असतील तर ते तुम्ही आम्हाला ताबडतोब सुचिता सूर्यवंशीला तुम्ही टेक्स्ट करा. तुमची काही बिलं असतील तर बिलं पाठवा किंवा खर्च जो झाला असेल तो कळवा, म्हणजे आम्हाला तुम्हाला रिफंड देता येईल. आपण यावेळी 17 प्रोग्राम स्टेजवर सादर केले आणि हे प्रोग्राम जरा लांबले थोडे, आणि त्याच्यामुळे काय झालं की आम्हाला माईक आपल्या स्पॉन्सरर्सच्या हाती देता नाही आला. आपल्या स्पॉन्सरर्ससाठी ही मोठी अपॉर्च्युनिटी असते आपल्या कम्युनिटीशी बोलण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची. तर मी आणि माझी EC मनापासून तुमचे सगळ्या स्पॉन्सरर्सची माफी मागते की तुम्ही आम्हाला मोठ्या मनाने क्षमा करा. आणि सगळ्या आपल्या GRMMच्या मेंबर्सना सांगते की आपल्या सगळ्या ईमेल्समध्ये खाली आपल्या स्पॉन्सरर्सची नावं असतात. तर तुम्हाला जेव्हा काही गरज लागेल तेव्हा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पण तरीही मी सांगते, आपले स्पॉन्सरर्स आहेत हेमंत नाफडे यांची चॉईस वन रिअल इस्टेट एजन्सी आहे. तर तुम्हाला घरं घ्यायची असतील, विकायची असतील तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. नंतर डॉक्टर माणिक खिस्ती यांचे डेंटिस्टची 2 ऑफिसेस आहेत. तर तुम्ही त्यांना, आपल्या गावात सगळ्यांना त्यांचा खूप चांगला अनुभव आहे. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही नक्की त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा. मंदार देशपांडे यांची K-12 स्किल्स हे क्लासेस आहेत आणि बऱ्याच मिडल स्कूलपासून हायस्कूलपर्यंत त्यांचे क्लासेस आहेत. तर तुम्ही नक्की, तुम्हाला गरज असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. डॉक्टर अभिजित नाकवे हे आपले नवीन स्पॉन्सरर आहेत आणि हे फेड्रिक्सबर्गमध्ये राहतात. तिथे त्यांचं ऑफिस आहे, तिथे त्यांची प्रॅक्टिस आहे. पण ते ऑनलाईन कन्सल्टन्सी करतात आणि आपल्या गावातील बऱ्याच लोकांना त्यांनी ऑनलाईन कन्सल्टन्सी त्यांचा फायदा झालेला आहे. तर खूप महत्त्वाची आहे ही गोष्ट आणि प्लीज तुम्ही ही गोष्ट कन्सिडर करा. तुम्हाला जर गरज असेल, प्रत्येक वेळी आपल्याला अपॉइंटमेंट्स मिळत नाहीत, पण डॉक्टर नागवे तुम्हाला नक्की मदत करतील. त्यांच्याकडे वेगवेगळी डील्स देखील आहेत. तुमचे खास करून आई वडील येत असतील भारतातून तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला त्यांचा नक्की उपयोग होईल. नंतर गीतांजली किडांबी या वर्जिनिया प्रॉपर्टीज बरोबर काम करतात, त्या देखील रिअल्टर आहेत. घरं घेण्यासाठी तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. रॉयल बाजार, आपण तिथून इंडियन ग्रोसरी करू शकता. पराग खाडे यांचा स्टुडिओ K3 आहे. म्युझिक सिस्टीमची काही तुम्हाला गरज असेल, आवश्यकता असेल तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. नंतर व्हिजिटर गार्ड इन्शुरन्स, खास करून आपले आई वडील भारतातून येतात त्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्याकडनं इन्शुरन्स घेऊ शकता. निखिल चित्रे यांचं पॉम्पिटअप आहे. मुलांचे वाढदिवस, पार्टीज वगैरे साजऱ्या करण्यासाठी एक अतिशय चांगली जागा आहे ही. डॉक्टर रामकी यांचं RBA फिजिकल थेरपी म्हणून आहे, जिथे तुम्ही
फिजिकल थेरपीची ज्यांना गरज असेल ते घेऊ शकतात. खूप लोकांना त्यांचा चांगला अनुभव आहे, तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. प्रशांत दुबे ग्लोबल इमिग्रेशन अटर्नी आहेत. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही नक्की त्यांच्याकडनं सल्ला घेऊ शकता. नंतर पर्सिस इंडियन ग्रिल, ऑथेंटिक इंडियन जेवणासाठी तुम्ही नक्की इथे जाऊन टेस्ट करू शकता. पल्लवी सडेकर यांचे क्लासेस आहेत, मुलांना आर्ट शिकवतात, क्रिएटिव्ह कॉर्नर्स, तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर मंडळी, कार्यक्रम सुंदर साजरा झाला. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि काही माझ्या हातून कोणाची नावं राहिली असेल तर मला क्षमा करा. आणि सगळ्यांना माझी काही चूक आमच्या ईसीकडनं झाली असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा. आणि तुमच्या काही रिक्वेस्ट असतील, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला ईसीला रीच आउट व्हा. थँक्यू सो मच. धन्यवाद.